नमस्कार मंडळी. चला आपण आज साबुदाणा वडा आणि कढी बनवतोय. उपवासाचा वडा हे सर्वच आवडीने खातील. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील. तर बघितल्याप्रमाणे टम्म असे फुगलेले वडे झालेले आहेत. त्यासाठी आपण रात्रीच साबुदाणा भिजवून ठेवलेला होता आणि सुटसुटीत मोकळा असा झालेला आहे. बघितल्याप्रमाणे एक एक दाणा मोकळा झाला आहे. त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे घेणार आहोत. ते आपण साळून घेऊया. त्याचे साल काढून आपण आता त्यात मिक्स करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला 3 बटाटे घ्यायचे आहेत आणि 1 बटाटा आपण कढीसाठी ठेवणार आहोत. साबुदाण्यामध्ये आपल्याला बटाटे मिक्स करून घ्यायचे आहे. चांगल्या पद्धतीने मिक्स करून झाले की त्यात आपण 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरची वाटण करून घेतलेली होती ती टाकून घेणार आहोत आणि 1 वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. जरा जाडसरच ठेवायचा आहे. यामध्ये जास्त बटाटे न घालता 3 ते 4 बटाटे घालायचे आहेत, म्हणजे चिकटपणा जास्त होणार नाही आणि वडे खुसखुशीत होतील. शेंगदाण्याचा कूट जरा जास्त घालायचा आहे आणि जाडसर ठेवायचा आहे. त्यामध्ये आपण 1.5 चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेतलेला आहे. आता आपण याचे छान वडे काढू. यामध्ये जिरे आणि कोथिंबीर घालू शकता. आपण नंतर घालणारच आहोत. आता आपण कढीची तयारी करून घेऊया. 1 पळी तेल, त्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेले आहे. तुम्ही त्यात तूप पण घालू शकतात आणि पाव चमचा हिरवी मिरची आणि उकडलेला बटाटा ते मिक्स करून चांगलं तळून घेऊया. आता कढीसाठी आपण दही घेणार आहोत. अर्धा किलो दही घेतलेला आहे आणि मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. यात आपण 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते आपण मिक्स करून घेऊ. मिक्स करून आपण फोडणीमध्ये टाकून घेणार आहोत. फोडणीमध्ये दही घालून घेतल्यानंतर एकसारखं चाळत राहायचं आहे, म्हणजे कढी फुटणार नाही आणि चवीलाही छान लागेल. नाहीतर कढी पातळ होईल आणि चवीलाही चांगली लागणार नाही. त्यामध्ये आपण आता 1 चमचा शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि एकसारखं चाळत राहायचं आहे. 5 मिनटापर्यंत सारखं 4 ते 5 मिनटापर्यंत एकसारखं कमी गॅसवर चाळत राहायचं आहे. थोडासा घट्टसरपणा आला की गॅस बंद करून देणार आहोत. त्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा चमचा साखरही घालून घ्यायची आहे आणि एकसारखं फिरवत राहायचं आहे. बघू शकता आता छान अशी कढी झालेली आहे. दाटसरपणा पण आलेला आहे. चला तर आपण आता वडे बनवून घेऊया. वड्याचं पीठ पण छान असं भिजलेलं आहे. त्याला आता आपण वडे काढून घेऊ. या पद्धतीने गोल करून आपण त्याचे छान गोल असे वडे काढून घेऊ. वड्याचं पीठ घट्ट झाला असेल तर आपण पाण्याचा हात लावून त्याला गोल बनवू शकतो आणि जास्त जर पातळ झाला असेल तर त्यामध्ये आपण शेंगदाण्याचा कूट घालून थोडासा दाटसर बनवू शकतो आणि छान असे वडे काढू शकतो. या पद्धतीने प्रमाण घेतलं तर वडे फुटणारही नाही आणि चिराही पडणार नाही. एकसारखे आणि खुसखुशीत असे वडे बनतील. त्यासाठी आपल्याला प्रमाण हे दाखवल्याप्रमाणे घ्यायचं आहे. तर आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि वडे काढणार आहोत. कुणाला आवडतात, कोणाला नाही आवडत कोथिंबीर, म्हणून मी अगोदर बिना कोथिंबीरचे काढले. आता आपण कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि सर्व वडे याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. छान असे वडे होतात. वड्याचं पीठ घट्ट झालं तर थोडंसं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आणि मग वडे काढायचे आहेत. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मयुरी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर बघितल्याप्रमाणे असा सोनेरी कलर आलेला आहे आणि टम्म असे फुगलेले आहेत. छान असे वडे तयार झालेले आहेत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. छान असे वडे नक्की बनवून बघा एकदा आणि सांगा कसे झाले ते. धन्यवाद.